नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये आपल्याला दाणे भरताना शेवटची फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ही फवारणी आपल्याला ज्या आपल्या शेंगावर जी अळी येत असते, दाणे खाणारी, त्या अळीसाठी खूप महत्त्वाची असते. ते भरण्यासाठी आपल्याला कोणतं वॉटर सोल्युबल खत वापरायचं आहे, ते संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर दाणे भरताना तुरीमध्ये आपण कीटकनाशक वापरणार आहोत. तर ते कीटकनाशक आपल्याला का बरं वापरायचं आहे? जेव्हा आपल्या तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला का नाही ते आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. शेंगा जर आपल्याला बाहेरून चांगलं दिसत असेल, पण आज जर त्यांचा दाणा खाल्लेला दिसत असेल किंवा शेंगेला जर लहान गोल छिद्र पडलेलं असेल किंवा त्यामध्ये आपल्याला काळ्या कलरची जर अशी विष्ठा कणांसारखी जर दिसत असेल किंवा झाडाच्या वरच्या बाजूला आपल्याला अळी जास्त दिसत असेल आणि 8 ते 10% शेंगावर आपल्याला छिद्र जर दिसलं, तर या अवस्थेमध्ये आपल्याला तुरीमध्ये आपल्याला फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं असेल, जेणेकरून आपल्याला जी अळी आहे ती कंट्रोल होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण यासोबत कोणते कीटकनाशक वापरायचे आहे ते जाणून घेऊयात. अळीसाठी आपल्याला इमिमॅक्टिन बेंझोएट जे असतं 5% SG ते वापरायचं आहे. त्याचं प्रमाण आपल्याला 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यामुळं काय होणार आहे, अळी लगेच खाणं जे आहे ते बंद करणार आहे. पुढची जी वाढ आहे तिची थांबणार आहे आणि शेंगामध्ये घुसण्यापूर्वीच आपल्याला त्याचा परिणाम दिसून येणार आहेत. यामुळं काय होणार आहे, आपल्याला 7 ते 10 दिवसापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये अळींपासून आपण संरक्षण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, किंवा आपण इंडोक्झॅकार्प जे येतं 14.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये ते वापरायचं आहे. त्याचं प्रमाण आपल्याला 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. यामुळे काय होणार आहे, अळीचा संपूर्ण नाश होणार आहे. दाणे खाण्याची जी क्रिया असते अळींची ती त्वरित बंद होणार आहे. याचे फायदे काय होणार आहे, शेंगावरील जे छिद्र असतात ते वाढू देत नाही आणि दाणे पूर्णपणे खाणं बंद करतं. त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येतो. फवारणीची योग्य वेळ जर आपण म्हटलं तर सकाळी आपल्याला सूर्य उगवल्यानंतर 8 ते 10 वाजेपर्यंत फवारणी करायची आहे. त्यानंतर आपण सायंकाळच्या टायमाला 4 नंतर फवारणी करू शकतो. जोराचा जर वारा असेल तर फवारणी आपल्याला टाळायची आहे. शेतकरी मित्रांनो, फवारणी आपल्याला कशी करायची आहे, तर पानाच्या खालच्या ज्या भागावर आपल्याला जास्त फवारणी करता येईल तेवढी करायची आहे. शेंगा जिथे जास्त आहे तिथे आपल्याला जास्त प्रमाणात फवारणी करायची आहे. एकसारखी ओली इतकाच आपल्याला स्प्रे ठेवायचा आहे. दाब मध्यम ठेवायचा आहे. जास्त दाबाने आपल्याला पानं खराब होण्याची शक्यता असते. शेतकरी मित्रांनो, जर 15 लिटरच्या पंपासाठी जर आपण याचं प्रमाण जर पाहिलं तर इमामॅक्टिन जे आहे ते आपल्याला 8 ते 10 ग्रॅम घ्यायचं आहे किंवा आपण इंडोक्झॅकार्प जे आहे ते 15 लिटरच्या पंपासाठी 15 ते 20 मिली घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला दाणे भरण्यासाठी पोटॅश खूप महत्त्वाचं असतं. तर पोटॅशमुळं काय होतं, दाणे भरण्याची जी क्रिया आहे ती फास्ट होते, पिकांमध्ये ऊर्जा वाढवतं, दाणे गच्च भरतात, भारी आणि चकाचकीत करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं. दाण्याचं आकारमान असेल, वजन असेल ते वाढवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर शेंगा कोरड्या पडणे, दाणे लहान राहणे, कमी होणे, हे सगळे आपले जे परिणाम आहे ते आपल्याला याच्यावर चांगलं झालेलं दिसून येतो. कोणते पोटॅश आपण आता यासाठी वापरायचे, तर 0050 जे वॉटर सोल्युबल खत येतं ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण आपल्याला 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. यामुळं काय होणार आहे, दाणे भरण्याचा वेग वाढणार आहे, चकाकी चांगली दाण्यामध्ये येणार आहे आणि वजन आपल्याला जे तुरीचं आहे ते जास्त प्रमाणात वाढणार आहे. आपण लिक्विड पोटॅश पण घेऊ शकतो. त्याचं प्रमाण घेताना आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. यामुळं याचा फायदा कसा आहे, त्वरित शोषलं जाणारं आहे. कमी पाण्यात आपल्याला जबरदस्त रिझल्ट येतो. दाणे जाड भरतात आणि चकाकी येते. त्यामुळं आपल्याला पोटॅश आणि कीटकनाशक हे दोन्ही आपण मिसळून याची फवारणी करायची आहे. हे दोन्ही आपण एकत्र मिसळू शकता. दोन्हींच्या क्रियेत अडथळा येत नाही. फवारणीचा आपला खर्च आणि वेळ वाचतो. पानांना एकाच वेळी पोषण आणि संरक्षण दोन्ही पण याद्वारे आपल्याला मिळतं. आता पोटॅश फवारणीचे आपल्याला फायदे काय काय होते, दाण्यामध्ये गॅप राहत नाही, दाणे गोल मोठे तयार होतात, त्यामुळं दाणे कडक आणि चकचकीत होतात. उत्पन्नामध्ये आपल्याला 10 ते 20% वाढ झालेली दिसून येते. शेतकरी मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 0050 जे आहे ते 30 ते 45 ग्रॅम घ्यायचं आहे आणि लिक्विड जे पोटॅश येतं ते 30 मिली किंवा 35 मिली आपण प्रति लिटर पंपासाठी घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला शेवटची तुरीमध्ये फवारणी करायची आहे. या फवारणीने आपल्याला अळीसाठी पण संरक्षण भेटेल, प्लस आपल्याला पोटॅशमुळं आपले जे दाणे आहे तुरीचे ते चांगल्या प्रकारे भरून निघतील, चकाकी येईल आणि तुरीला आपल्याला वजन येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.